शेतमजूर कष्ट करायचे दिवस चांगले आल्याशिवाय राहणार नाही. साधा मेंढपाळाचा विषय, जमीन नाही काही नाही, मेंढ कुठं करावं. 50-60 वर्ष निघून गेले, जमिनीचा पत्ता नाही. चराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत नाही. अडाणी अंबानीच्या घरात लाखो एकर जमीन तुम्ही घालतात त्याच्या घशात, पण चराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत. मच्छीमार असेल, मेंढपाळ असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, मित्र आम्ही आता किमान 21 किलोमीटर पहिला टप्पा आहे. कोणता आता एक मेंढपाळ आम्हाला भेटले, कोणता तरी वन अधिकारी मेंढपाळकडून पैसे घेतात मग चाऱ्याची व्यवस्था करतात. हे रामराज्य आहे का? रामराज्य असं कधी व्हायचं का? आता मेंढपाळाला चराईला पैसे देतं, पैसे दिल्याशिवाय चालू देत नाही. पहाटे अर्ध्यातून यात्रा त्याच्याच घरी न्यावं लागेल की काय? इथे काही अधिकारी असेल तर त्यांना ऐकून घ्या. अशा गोष्टी जर कानावराला, काल आम्ही कलेक्टरने सांगितलं यवतमाळच्या 350 आत्महत्या खोट्या दाखवल्या. ज्याच्यावर कर्ज होतं, नापिकी होतं, रेकॉर्डवर सगळं आहे, पण खोट्या आत्महत्या दाखवल्या म्हणून 14 तारीख यवतमाळच्या कलेक्टरने दिला आहे. त्या कलेक्टरची खुर्ची ऑफिसमध्ये ठेवणार नाही, इथून त्याला सांगतो. 14 तारखेपर्यंत केलं तर